संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मलकुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: तोवरी तोवरी शोभतील गारा, जव नाही हिरा प्रकाशला. तोवरी तोवरी शोभती दीपिका, नुगवता एका भास्करासी. तोवरी तोवरी सांगती संताची या गोष्टी, जव नाही भेटी तुक्या सवे. संस्कृतातलं एक वचन असं आहे: निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. याचा अर्थ वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडाच्या झुडपाला देखील वृक्षपण प्राप्त होतं. तसे जोपर्यंत हिऱ्याचा प्रकाश पसरत नाही तोपर्यंत गारेला देखील महत्त्व येतं. सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत लहान लहान दिवट्या देखील शोभून दिसतात. तुकाराम म्हणतात, जोपर्यंत माझ्याशी भेट होत नाही तोपर्यंत संतपणाच्या गोष्टी बोलल्या जातील. भावार्थ असा की खऱ्या संतत्वाचं दर्शन माझ्यात होऊ शकेल. तुकारामांचं हे वचन वरवर पाहिलं तर गर्वयुक्त वाटेल, पण हे वचन त्यांनी प्रामाणिकपणानं उच्चारलेलं आहे. वीरानं स्वतःला वीर म्हणून घेतलं तर त्यात काय चुकलं? तो त्याचा अधिकारच आहे. तुकोबांसारखा नम्र वृत्तीचा एक संतपुरुष जेव्हा अभिमानानं स्वतःविषयीची महती गातो तेव्हा आपल्याला काहीसं आश्चर्य वाटतं. ज्ञानेश्वरांसारख्या श्रेष्ठ संताला वंदन करणारे तुकाराम स्वतःचा उल्लेख अत्यंत विनयानं पायाची वहाणं पायी बरी असं करतात. अनेक अभंगातून त्यांचा पराकोटीचा विनय व्यक्त झाला आहे. असं असताना या अभंगात त्यांच्या ठायी असलेली अल्पशी अहंता का प्रकट व्हावी? खरं तर इतरांनी आपल्याला महनीय, वंदनीय, श्रेष्ठ, संत शिरोमणी म्हणावं यात अर्थ आहे. पण आपणच आपल्या संतत्वाची आणि श्रेष्ठत्वाची द्वाही का फिरवावी या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. तुकारामांनी आणखी एका अभंगातून असाच आशय प्रकट केला आहे. ते म्हणतात: तोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जव या पंचानना देखिले नाही. तोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, जव तुकयाचे दर्शन झाले नाही. सिंह पाहिला नाही तोपर्यंतच कोल्हा कोल्हेकुई करतो आणि जोपर्यंत माझं दर्शन घडलं नाही तोपर्यंत माळा मुद्रांची भूषणं मिरवणाऱ्या संन्याशाला महत्त्व. या उद्गारातही अहंकार आहे. तो कितीही सार्थ असला तरी एका महान संताच्या शब्दातून तो व्यक्त व्हावा याचं नवल वाटतं. तुकाराम सत्य तेच सांगत आहेत, पण या सत्याला अहंकाराचा स्पर्श व्हावा हे क्षणभर उचित वाटत नाही. तुकोबांनी या प्रकारचे उद्गार काढले त्याला तत्कालीन परिस्थिती कारणीभूत आहे. तुकोबा हे विठ्ठलाचे परमोच्च भक्त होते. स्वार्थाचा लवलेशही त्यांच्या मनात कधी आलेला नव्हता. समाजविषयक अपार करुणेनं आणि सहानुभूतीनं त्यांचं अंतःकरण व्यापलेलं होतं. प्रत्येक जीवाच्या ठायी ईश्वरत्व आहे यावर त्यांचा विश्वास होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी अध्यात्म साधना केली होती. शांती आणि विरक्ती यांची मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज. असं असतानाही त्यांचा उत्कर्ष सहन न झालेल्या अनेक अप्रबुद्ध लोकांनी तुकोबांची सर्व प्रकारे निंदानालस्ती चालवली होती. कोणी त्यांच्या तथाकथित शूद्रत्वावर बोट ठेवून उपहास करायचा, कोणी त्यांच्या कवित्वावर आक्षेप घ्यायचा, कोणी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. सतत होणाऱ्या या मानसिक छळाला कंटाळून तुकारामांनी आपल्या निंदकांना कोल्ह्याची उपमा दिली आणि स्वतःकडे सिंहत्व घेतलं, तर ते यथोचितच म्हणावं लागेल. श्रेष्ठ व्यक्तीलाही आपल्या गुणांचं आणि कर्तृत्वाचं वास्तव भान असलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनाही आपल्या प्रतिभेचं असं सुयोग्य भान होतं. ते म्हणाले, म्हणोनी माझे नित्य सवे, श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे. किंवा मी तुमच्या बुद्धीवर भावार्थाचा फुलोरा निर्माण करीन. माझे मराठी बोल अमृतालाही जिंकतील. या उद्गारात अहंभावना आहेच, पण ती सत्य आहे. त्याप्रमाणे केव्हा तरी आपल्या निंदकांविषयी आणि स्वतःला मिरवू पाहणाऱ्या दांभिक संन्याशांविषयी तुकोबांनी अभिमानयुक्त उपहासाचे उद्गार काढले तर ते योग्य आहेत असंच म्हणावं लागेल. जेव्हा काजवे स्वतःला सूर्य म्हणून नाचू लागतात तेव्हा सूर्यानं स्वतःचा उल्लेख सूर्य म्हणून घ्यायला काय हरकत आहे? तुकोबांच्या अस्मितेचा प्रत्यय देणारा हा अभंग मला आवडतो.
पराकोटीच्या विनयापेक्षा वस्तुस्थितीचा स्वाभिमान उल्लेख अधिक संयुक्तिक आहे. तुकारामांच्या मनाचा हा पीळ आम्हाला आवडतो. स्वतःच्या ठायी योग्यता नसताना आपण महान आहोत अशा अहमगंडानं पछाडलेले भ्रमिष्ठ लोक जगात कमी नसतात. स्वतःची एनकेन प्रकारेनं जाहिरात करत राहणं आणि प्रसिद्धीच्या प्रकाशज्योतात राहण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी आणि लटपटी करत राहणं हे अशा महाभागांचं कर्तव्य असतं. शौर्य नसताना शूरत्वाचा, ज्ञान नसताना पांडित्याचा आणि चातुर्य नसताना शहाणपणाचा अभिनय हे करत राहतात. पण किती दिवस? जोपर्यंत खऱ्या वीराचं आगमन होत नाही किंवा खऱ्या ज्ञानवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंतच. कागदाची फुलं तोपर्यंत बरी दिसतात जोपर्यंत अस्सल, सुवासिक, रंगीबिरंगी नैसर्गिक फुलं हातात पडत नाहीत तोपर्यंत. जटा वाढवून बसलेले पायघोळ संत लोकांना काही काळ हसवतात, पण जेव्हा एखादा ज्ञानवंत तपस्वी अवतीर्ण होतो तेव्हा भगव्या संन्याशांना कोण विचारणार? तुकोबापुढं मनबाजीचा काय पाड लागणार? हिऱ्यासमोर गारगोटी कशी चमकणार? तुकोबांनी निंदकाची निंदा अनेक वर्ष सहन केली. मानसिक छळ होत असतानाही क्षमाभाव धारण केला. पण तुकोबा विषयाच्या मत्सरानं जळत राहिलेल्या रोगट मनाच्या निंदकात कसलीच सुधारणा होत नव्हती. संत नम्र असतात हे ठीक आहे, पण संतांनाही कधीतरी संतप्त होऊन स्वतःविषयीचं सत्य स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे. हत्तीवर भुंकणाऱ्या कुत्र्याला त्यानं म्हटलं पाहिजे, तू एक क्षुद्र कुत्रा आहेस, मी गजराज आहे. याचं भान तुला नसेल तर ते मी एका क्षणार्धात आणून देऊ शकतो. प्रस्तुत अभंगात तुकोबांनी याच प्रकारचे समर्थनीय उद्गार काढले आहेत. संतालाही स्वाभिमान असतो हे दुष्टांनी ध्यानात ठेवणं त्यांच्या हिताचं असतं. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका.